नमस्कार मंडळी, महासंवाद मराठीमध्ये मी आकाश दळस स्वागत करतो। आणि आज 2 फेब्रुवारी आहे। येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान आहे। आणि सध्या आपण गोंदवले खुर्द या ठिकाणी आहे। अपक्ष उमेदवार आहेत सौ अनिता रणपिसे या मैदानात निवडणुकीच्या मैदानात उभे राहिलेले आहेत। त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय। ताई, काय सांगचाल तुम्ही? तुमचं नाव सांगा आणि का निवडणूक लढवताय? मी अनिता तानाजी रणपिसे। मला विकास करायचा आहे गावचा। बर, तुमचं चिन्ह वगैरे काय? चिन्ह अंगठी। बर, मित्रांनो, आपल्या सोबत संदीप खरात आहेत, ज्यांनी विधानसभा लोकसभा अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांच्याशी आज संवाद साधतोय। आपण का उमेदवारी इथं दिलेला आहे, काय विजन आहे, का निवडणूक लढवताय? नमस्कार। सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती महान पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मधील गोंदवले बुद्रुक गणाचे अधिकृत उमेदवार सौ अनिता तानाजी रणपिसे यांचं चिन्ह आहे अंगठी। गेले भारत देशाला स्वातंत्र्य मिळून गेले 75 वर्ष झाली, परंतु आमच्या गावचा गणाचा गटाचा विकास काय झालेला आम्हाला दिसत नाही। तरी आमचे जे उमेदवार आहेत अनिता तानाजी रणपिसे यांना सर्वांनी निवडून द्या। त्यांचं क्रमांक आहे 5 नंबरला अंगठी चिन्ह आहे। तर अंगठी चिन्हावरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा। आमचा उमेदवार निवडून आल्यानंतर आरोग्य हा विषय असेल, जीवनावश्यक पाणी असेल, किंवा शाळेतील मुलांची शाळा असेल, इमारत असेल, किंवा जिल्हा परिषद मधून पंचायत समितीमध्ये जो काय निधी येईल तो आम्ही 100% गोंदवले बुद्रुक गणाच्या अंतर्गत जे गावं येतील त्यांच्या विकास कामासाठी आम्ही करत आहोत। आणि आमचा उमेदवार सामान्य उमेदवार आहे, महापुरुषांच्या विचाराचा उमेदवार आहे। त्याच्यामुळे आमचा उमेदवार कोणत्याही गणातला माणूस आला, गोंदवले बुद्रुक गणातील जनता आल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडवणार आणि भ्रष्टाचार मुक्त असं आम्ही काम करणार, याच्यासाठी आम्ही उभा आहे। आणि गोंदवले बुद्रुक गणाचे जेवढे आमची गाव आहेत तेवढा आम्ही पहिला विषय भ्रष्टाचार मुक्त करून विकास कामे करणार, याच्याकडेच आम्ही लक्ष देणार। तरी गोंदवले बुद्रुक गणाच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आम्ही हात जोडून विनंती करतो की अंगठी चिन्ह 5 नंबरला अंगठी चिन्ह आहे, पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा। नमस्कार। एक मिनिट, असा प्रश्न आहे की इथं भाजपचा उमेदवार आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, त्याचबरोबर वंचित आघाडीचाही उमेदवार आहे। असे 3 उमेदवार एका राजकीय पक्षाचे वेगवेगळे आहेत। बर, तरी पण तुम्ही का निवडणूक लढवताय? आम्हाला आमच्या स्वतःच्या सैन्य किंवा आमच्या जनतेला, जे आमची जनता आहे त्यांना आम्हाला जे काय पंचायत समितीमधील गणासाठी जे काय निधी येतो तो आम्हाला 100% वापरायचा आहे। कारण आम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही आणि त्यातून भ्रष्टाचार करून परत रिटर्न पैसे घ्यायची गरज नाही। त्याच्यामुळं आमचा उमेदवार हे सामान्य उमेदवार आहे आणि सर्व जनतेसाठी आम्ही मोफतमध्ये काम करतोय। त्याच्यामुळे आम्ही 100% भ्रष्टाचार मुक्त विकास कामे करणार आहोत, याच्यासाठी आम्ही उमेदवारी दिलेली आहे। तरी सर्व जनतेला, गोंदवले बुद्रुक मधील सर्व जनतेला हात जोडून विनंती करतो की गोंदवले बुद्रुक गणाचे जे उमेदवार आहेत अनिता तानाजी रणपिसे यांना अंगठीच्या चित्रासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। सर्व महापुरुषांना वंदन करतो। नमस्कार।